अध्याय 4 योग संन्यास. ज्या वेळेला आपल्याला प्रार्थना करायची आहे तर ह्यासाठी अगदी एखादा व्यक्ती ज्या ठिकाणी निर्मनुष्य आहे त्या ठिकाणी जाऊन योग साधना करेल. मग अशा व्यक्तीला थोडा जरी आवाज झाला तरीच त्याची साधना तुटते. तो त्या साधनेमध्ये रमू शकत नाही. आणि ह्याचाच उलट जो खूप गर्दीमध्ये घरामध्ये खूप गोंधळ चालला आहे तरी एका ठिकाणी बसून साधना करू शकतो. म्हणजेच त्याचं मन आणि बुद्धी त्या साधनेमध्ये त्यात तल्लीन झालेलं असतं आणि इतर आवाज त्याला ऐकू येत नाही. मग अशा ठिकाणी अशा वेळी जो सगळ्यात राहूनही साधना करू शकतो तो वरच्या प्रतीचा होतो. अगदी हिमालयात जाऊनच योग केला पाहिजे असं काही नाही. जर दोन योगी एकाच ठिकाणी साधना करतायत हिमालयात आणि त्यांना त्यांची जी प्रचिती आहे लोकांमधली ही एकमेकाला ऐकवली तर त्या दोघांचा जळफळाट होऊ शकतो की मी जास्त प्रचलित नाही, मग ही या ठिकाणी साधना होऊ शकत नाही.